नमस्कार मित्रमंडळी, नमस्कार नमस्कार मित्रमंडळी, तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय शनिवार मार्केट असं सहज फिरायला. आम्ही आता इथे थांबलोय मावशीसाठी, मग आम्ही इथून जाऊ. मावशी पण आमच्या सोबत येणार आहे. म्हणजे आम्ही मावशीसोबत, मावशी चालले डॉक्टरकडे, मम्मीने मावशीला सोबत बोलवलं आणि मम्मीने मला सोबत बोलवलं. असं आम्ही चाललोय कॉलेज मच्छी मार्केटच्या शनिवार मार्केट. दीदी पण भेटली, मावशी पण दाखवलं. मावशी दीदी बॅग ऑफिस मधून बॅग घेऊन आली. मम्मीने मावशी मार्गेनिंग करताय जवळ मच्छीसाठी. मार्गेनिंग माझी मम्मी बघ बाई साहेब 100 रुपये एक वाटा बोललेली, 100ला 2 मागते माझी मम्मी. किती बघा तिच्यामध्ये हे आहे, काय बोलतात ते, स्टॅमिना नाही ग. तिथला फायनली मम्मीने 100 रुपयाला 2 वाटे घेतले. 100चा एक वाटा होता. मम्मीने मावशीने घेतला. तुला पण घेऊ. ह्यांची लँग्वेज लय भारी असते. मच्छी बघा, मच्छी वाचून येते. मार्केटच फिरतोय अजून. भाज्या बिज्या घेतलाय बघा, भरपूर भाज्या घेतल्यात. मेथी कोथिंबीर आम्हाला हे असं खाजवायचं नाही दीदी व्हिडिओ मध्ये. तूच खाजवतेस. क्रॉप करते आता चालून 2 बायका पुढे चालल्यात. बायकांची 2 बायका मागे चालल्या. पैसे संपले पण बायकांची खरेदी नाही संपत. दीदी या 2 बायकांना जरा घे, दाखव जरा त्या बहीण भरपूर सारे पैसे खर्च करीन आणि भरपूर सामान घेऊन जाईन. त्यांचं सामानच नाही संपत आहे घेणं. बघू शकता हात पकडून बघा, अशा चालल्यात हात पकडून बहिणी आणि गप्पा चालल्यात त्यांच्या. आम्ही आहोत मागे का नाही, काहीच टेन्शन नाहीये. फक्त हे करायचंय, शॉपिंग ये शॉपिंग म्हटलं की ये उरा उपे झालंय. मम्मीनेच 500 रुपये काढले कपाटातनं आणि 500 रुपये पकडात घेऊन आली इथे मार्केटला. आणि ते पैसे संपले, घरी जायला पैसे 100च रुपये. घरी पण इथे शॉपिंग संपत नाहीये. 500 स्वतःच्याच हाताने खाऊन 3च्या आधी खर्च केले. 100 रुपये मध्ये आता फक्त 100 रुपये. ते जर आम्ही इथे खर्च केले तर आम्हाला इथेच बसावं लागेल. तेच मांडून सामान घ्या, पैसे घ्या सामान. ही छोटी आहे, ही कधीच कोणत्या पिशव्या पकडत नाही. पण आज तिला मी पाणीपुरीच्या पुरीच्या पॅकेटचं, म्हणजे त्या पुऱ्या असतात ना, त्याचं लालच दिलं. तेव्हा तिने त्या पिशव्या पकडलेल्या आहेत फ्रेंड्स. नाहीतर ती काही एक पकडत नाही. आता ज्या माझ्या हातात 2 पिशव्या आहेत ना, त्या 5 झाल्या असत्या. ती फक्त रिकामी हात चालते, जसं मावशीनी मम्मी चालतात तसं. मी आमचं झालंय सामान सगळं घेऊन. हे बघा मी कधीच असं पिशव्या कोणाच्या उचलल्या नाहीत. मी मार्केटला येते ना, मी मोठे नाही बोलते कारण ते गाड्यांचा आवाज आहे. मी मार्केटला येते, मी असं कधी कुणाच्या पिशव्या मार्केटला आल्यावर मी पिशव्या, माझं सामान साधं मी उचलत नाही. माझी दीदी सगळं सामान उचलते, अशीच विचारी असते ती, दोन्ही हातांमध्ये भरून. आज मी उचललंय यांचं सामान फक्त एकाशावर, फक्त एकाशावर ह्या पुरीसाठी. या पाणीपुरीच्या पुरीचं पॅकेट घेऊन दिलंय मला. लालच दिले दीदीने या पुरीचं पॅकेट घेऊन की ह्या सगळ्या पिशव्या उचल असं, म्हणून मी फक्त ह्या आशेवरती मी ह्या पिशव्या उचलल्यात. खूपच हे झाले माझे. अजून दाखवते त्या बायका बघा, बायका बघा, त्या बघू शकता दोघींचे हात बघा खाली आहेत, खाली काहीच नाही. आणि गप्पा चालू आहेत, गप्पा. दोघींचे हात खाली आहेत. माझ्या डोक्यावरती मच्छर फिरतायत, मम्मीच्या, मावशीच्या, दीदीच्या, माझ्याही फिरतायत. या मच्छर का फिरतात डोक्यावरतीच? त्याचं उत्तर आहे का कोणाकडे? डोक्यावरतीच का फिरतात त्या मच्छर का फिरतात त्याचं दावत नाही, फक्त डोक्यावर फिरतात. मेंदू खातायत का डोक्यावरचा? त्यांचं काय, त्यांना म्हणायचं तरी काय नक्की मच्छरांनो कोई मेरे कानों में आके सांगेल ना मच्छरांनो. आम्ही आलो आता चहा प्यायला नागोरी. आमचा भाई पण आहे. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमची मावशी आणि आमच्या मावशीचा 2 नंबर मुलगा म्हणजे आमचा भाई दिसतोच आहे बघा. दिसतोय का? चहा
कोणती सुशील, सुसंस्कारी, सुसभ्य, सगळे सु मध्ये कोणती मुलगी असेल तर आमच्या भाईला सजेस्ट करा. DM फॉर गर्ल स्थळ ना. हा, DM फॉर स्थळ. बघू शकता आम्ही ह्याचे हँडसम फोटोज पाहिजे तर श्रुती कुठे टाकतो? डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो आम्ही छान फोटो. DM. तर guys, आम्ही आलोय आता थकून. आता घरी. मग मार्केटमध्ये आता थोड्या वेळात आम्ही घरी पोचू. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग. ओके, बाय 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 दीदी. हात लाव. बाय.